होतं तर त्यांना पुढं करून नगरसेविका, नगराध्यक्ष किंवा सरपंच पदावर बसवायचं, पण खरी सत्ता मात्र पती किंवा कुटुंबियांनी चालवायची. आणि हीच पद्धत अनेक राज्यात आजही दिसते आणि हाच प्रकार थांबवण्यासाठी सरकार सध्या प्रयत्न करते. याच समस्येचं ताजं उदाहरण नुकताच मध्य प्रदेशात दिसून आले. ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्थानिक नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. काही महिला नगरसेविकाही आल्या होत्या, मात्र त्यांच्यासोबत त्यांचे पतीही आले होते गरज नसताना. धक्कादायक बाब म्हणजे बैठकीत नगरसेविकांच्या खुर्च्यांवर त्या महिला बसण्याऐवजी त्यांचे पतीच त्या खुर्चीत बसलेलं जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. आणि मग याचवर जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महिला सशक्त झाल्यात, त्यांना काम करू द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा, असं सांगत त्यांनी नगरसेवकांच्या पतींना फटकारलं. तसेच त्यांना खुर्च्या सोडून मागं जाऊन बसण्यासही बजावलं. मात्र या घटनेनंतर सध्या अनेक गोष्टी चर्चेत आल्यात. महाराष्ट्रातही असे अनेक प्रकार घडतात, असं तुम्हाला वाटतं का? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.